नमस्कार, मी तुषार साई. गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप मनापासून स्वागत करतो. आता आपण म्हणजे तुम्ही आपलं पहिलं सेगमेंट बघितलं, जिथे आम्ही गप्पा टप्पा केल्या, त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतलं. सेकंड सेगमेंट मध्ये आम्ही त्यांच्यासोबत डिलिशियस अशी एक रेसिपी केली, त्याला खाल्लंही, ते अजूनही खाण्यात मग्न होते. आता त्यांचं पोट भरलेलं आहे, आता त्यांच्या अंगात परत एनर्जी आली आहे, म्हणून आता हाय एनर्जेटिक असलेला असा आपला हा तिसरा सेगमेंट आपण सुरू करतोय. सो लेट्स वेलकम वन्स अगेन मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर. थँक्यू. तर आता आपला हा जो काही सेगमेंट आहे त्याच्यात आपण फुल ऑन धमाल मस्ती एंटरटेनमेंट तुम्ही करणार आहात आपल्या प्रेक्षकांना. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट राऊंड. ओके, फर्स्ट राऊंड मध्ये काय की मी तुम्हाला एक कोड सांगणार आहे, एक रिडल सांगणार आहे, तुम्हाला ते ओळखायचंय आणि जर तुम्ही ते ओळखलं तर तुम्हाला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर. ओके ओके, अच्छा ओळखलं तरच. ओळखलं तर पण मला खात्री आहे की तुम्ही नक्की ओळखाल, सो ते गिफ्ट हॅम्पर तुम्हाला नक्की मिळणार आहे. ओके, सो पहिला रिडल, पहिला कोडा असा आहे. छगन आणि मगन दोन मित्र. ओके, छगनच्या कोंबडीने मगनच्या घरी जाऊन अंडी दिली, तर मग अंड कोणाचं, छगनचं की मगनचं? कोंबडीचं. छगनचं. कसं काय? छगनची कोंबडी ना. ओके, छगनचं. तुझं म्हणणं काय? कोंबडीचं. कसं काय? कोणत्याही घरात दिली तरी कोंबडीनेच अंड दिलं. एक्झॅक्टली, देअर यू आर. आणि पहिला गिफ्ट हॅम्पर मिळतंय मधुराला, जे तुझ्यासाठी आहे, जे आहे आपले वॅसन वेअर कडून. ओके, लखनवी ब्रँड आहे, त्यांचे लखनवी कुर्ती आहे. ओके, आणि हे तुम्हाला अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट आणि आजिओ, मिंत्रा सगळ्या ऑनलाईन शॉपिंग वरती तुम्हाला मिळेल. आणि त्यांनी तुझ्यासाठी हा ब्युटिफुल असा एक छान व्हाईट रंगाचा त्यांनी कुर्ता तुझ्यासाठी दिलेला आहे. आणि त्याचसोबत त्यांनी एक पीच कलरची अशी तुला कुर्ती दिलेली आहे. हे फक्त तुला दिलेलं आहे कारण का तू राऊंड जिंकलेली आहे. पण माझा प्रश्न असा आहे की अंड विकून प्रॉफिट तर छगनचंच होणार ना. हा, आता इथे लॉस तुझा झाल्या, बरं तर अंड विकून प्रॉफिट त्याचाच होणार आहे. सो लॉसला भरपाई करू नकोस. पण आता हे मान्य कर की तुझी बायको हुशार आहे. मी मान्यच केलंय, मी केलंच आहे मान्य. व्हेरी गुड. तर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या राऊंड. ओके, जो आहे टंग ट्विस्टर. आता आपण कलाकार म्हटलं की आपण सराईत असतो डायलॉग्स वगैरे, आणि आपली पहिली म्हणजे जी काही एक्सरसाइज असते ती आपल्याला टंग ट्विस्टरच शिकवतात. ओके, तर एक टंग ट्विस्टर आहे तुमच्यासाठी. सो तुमचं टंग ट्विस्टर आहे, काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. ओके, हे तुम्हाला 5 वेळा कंटिन्यूस बोलायचंय. जो जिंकेल तो ह्या राऊंडचा विनर असेल. सो आपण कोणासोबत स्टार्ट करूया? लेडीज फर्स्ट. परत सांगू. काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. ओके, काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा कापले. वाह, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हे हा राऊंड जिंकण्यासाठी तुला मी दुसरा टंग ट्विस्टर देणार आहे, ते तुला बोलायचं. चालेल. ओके, कच्ची पपई, पक्की पपई, हे तुला 10 वेळा बोलायचं. ठीक आहे. कच्ची पपई, पक्की पपई, कच्ची पपई, पक्की पपई, कच्ची पपई, पक्की पपई, कच्ची पपई. क्लिअर विनर. पकाई. चल, अजून एक चान्स देऊ. अजून एक चान्स. आपलाच म्हणजे तुझाच नवरा आहे, म्हणजे तुझाच नवरा. ओके, अजून एक चान्स. कच्ची पपई, पक्की पपई. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. कच्ची पपई, पक्की पपई, 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 कच्ची पपई, पक्की पपई. ओह, देयर यू आर. पक्की पपई. ग्रेट. तुम्ही दोघांनी हा राऊंड खूप मस्त खेळलेला आहात आणि तुम्ही दोघेही जिंकलेला आहात. नो वरी, आपण एक त्याला चान्स दिला एक्स्ट्रा, पण आपलाच मित्र आहे. सो तुम्ही क्लिअर विनर झालेला आहात. सो अगोदर गिफ्ट हॅम्पर देऊया आपण मधुराला. तुला नेक्स्ट गिफ्ट हॅम्पर आहे वस्त्रकलाकडून. वस्त्रकला हा ब्रँड आहे इशिता गोखले आणि सीमा अकोलकर यांचा. ह्या दोन मैत्रिणी आहेत आणि इशिता फॅशन डिझायनर आहे, ती आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करते, आणि सीमा अकोलकर पण आहे तिच्यासोबत. येस, तर ह्या दोन मैत्रिणींनी सुरू केलेला हा ब्रँड आहे, जसा तुम्ही दोन मैत्रिणींनी सुरू केला आहे.
त्यांनी तुमच्यासाठी हे डिझायनर दुपट्टा दिलेला आहे. सो दिस इज फॉर यू आणि दिस गिफ्ट हॅम्पर फॉर यू एज वेल. तुझ्यासाठी पण वस्त्रकला यांनी एक छानसा असा कस्टमाइज केलेला शर्ट दिलेला आहे. तुझ्या एकंदरीत फिजिक कडे बघता त्यांनी एक हाफ स्लीव्ह असा शर्ट त्यांनी दिलेला आहे, ज्याच्याने तुझी पर्सनॅलिटी अजून निखरून दिसेल. थँक्यू वस्त्रकला, थँक्यू. चालेल. ओके, सो आपण वळूया आता पुढच्या राऊंड कडे आणि पुढचा राऊंड आहे गेस द सॉन्ग. ओके ओके, सो नेक्स्ट तुम्हाला सॉन्ग गेस करायचं आहे, ज्या आपल्या युथ मधलं खूप एनर्जेटिक अशी ती फिल्म होती. आपण खूप त्या फिल्मच्या प्रेमात होतो आणि आपणही प्रेमात पडलो. ओके, सो द इमेज इज फॉर यू ऑन द स्क्रीन आणि तुम्हाला हे सॉन्ग गेस करायचं आहे. कुछ कुछ होता है. सॉन्ग त्याच्या आधी हे चीटर 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 राहुल इज अ चीटर राहुल इज अ चीटर हे त्याच्या आधी आहे. सॉन्ग आणि अरे हे काय, हे म्हणजे काय? अंजली हे पण करा आता. थांबा मला डिस्टर्ब नका करू. कमन. नाही, नो चिटिंग. टीम मेंबर्स कोणी तुम्हाला सांगणार नाहीये, कोणी इथे चिटिंग करणार नाहीये. अरे यार हे त्यांच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली, ते कॉलेजमध्ये अख्खं समोर येत असं मस्त छानसं आहे. नाही, हे ते जेव्हा कॉलेज फेस्टिवल मध्ये गातात तेव्हाचं गाणं आहे स्टेजवरती. नाही रे, ज्या सॉन्ग मध्ये राणी मुखर्जी पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाली. बरोबर, हे वेगळं. तेच ते नाही. येस, द सॉन्ग खूप इंटरेस्टिंग होतं हा राऊंड. मला वाटलं नव्हतं तुम्हाला इतकं डिफिकल्ट जाईल. अरे तोंडावर आहे. काय समोर दिसतंय ते गाणं पण ऐकू येत नाही. काय कोणतं सॉन्ग? पण ही इज बेस्ट फ्रेंड यार, असं काहीतरी. ते थोडंसं करून दाखवते कसं काय केलं असतं. राणी आपलं काजल नाही, ते असे करतात, ते पुन्हा करतात, हे करतात, हे करतात. हा, आणि पुढे काय? There you are. Good. येस, मला ऐकायला आवडेल हे गाणं. हाय लड़का दानिया क्यों पूछो तो है, कभी हमसे लड़ता है कभी से लड़ता है, नूर से छेड़खानी, ये लड़की है दीवानी है दीवानी. मला तुझ्या आवाजात हे गाणं ऐकायचं होतं, पण तूही तिला साथ दिलीस, खूप उत्तम साथ दिली, मला खूप आवडले. सो एक सॉन्ग तुम्ही ओळखले. सो नेक्स्ट सॉन्ग टीम प्लीज. आंखों में तेरी अजब सी हेच आहे ना. There you are. Okay. Next song please. रामलीला, बरोबर. लहू मुलक गया. There you are. लहू मुलक गया. And last but not the least, last song please. गजरा रे कसं काय स्टेप आहे? कारे नैना गजरा रे. There you are. Congratulations. तुम्ही सगळी गाणी अचूक ओळखलेली आहे. ह्यासाठी तुम्हाला मिळतंय मधुमक्खीकडनं हे सुंदरसं गिफ्ट हॅम्पर. मधुमक्खी म्हणजे सांगायचं झालं तर आपली एक म्हणजे माझी खूप जवळची मैत्रीण आपली ऍक्ट्रेस आहे केतकी देशपांडे म्हणून. ती खूप सुंदर आर्टिफॅक्ट्स वगैरे करते. ती स्वतः हँड पेंटेड असतात तिचे. सो तिचं हे गिफ्ट हॅम्पर आहे तुम्हाला मधुमक्खीकडनं. तुमच्या दोघांसाठी आहे हे. सो तुम्ही उघडून बघाल तर मला खूप आवडेल. सो तिने तुमच्यासाठी दिलेली आहे बघ, बबल रॅप करून छान दिलेला आहे. म्हणजे दिस इज अ ब्युटिफुल ऑइल कॅन्डल फॉर यू गाईज. एक तुझ्यासाठी दिली, सेम एक तुझ्यासाठी पण दिलेली आहे. ते नोटपॅड आहे, ते तुम्ही ठेवू शकता, कुठे टेबलवर ठेवू शकता किंवा फ्रीज वरती ठेवू शकता. सो दिस ब्युटिफुल गिफ्ट हॅम्पर इज गिवन बाय मधुमक्खी. थँक्यू मधुमक्खी. 3 राऊंड आपल्या झालेले आहेत. चौथा राऊंड आहे. तुम्हाला खूप छान गिफ्ट हॅम्पर्स मिळालेले आहे. सो नेक्स्ट राऊंड आहे. आता गाणं ओळखलं, आता तुम्हाला इमेज दाखवून फक्त मूवी ओळखायची. मूवी ओळखली की तुम्हाला पुढचं गिफ्ट हॅम्पर, आणि ते खूप सुंदर खूप छान गिफ्ट हॅम्पर आहे. ओके, सो पहिली फिल्म आहे दिस. देयर यू आर. सेकंड मूवी. टीम प्लीज सेकंड मूवी लावा. MS धोनी. व्हेरी गुड. देयर यू आर. तिसरी पद्मावत, सॉरी दिवानी मस्तानी, बाजीराव मस्तानी. देयर यू आर. तुमचे 3 ऍब्सोल्युटली राईट आलेले. सो नेक्स्ट अँड द लास्ट मूवी आशिकी 2. 1 पण. आशिकी 2 नाही, 1 पण 1 मध्ये पण होता राईट.
पण हे कोणतं आहे? हे 1 आहे की 2 आहे? आशिकी 2 आहे. ही श्रद्धा कपूर. आदित्य रॉय कपूर. मला आदित्य ऐकूच नाही आलं, मला श्रद्धाच इमॅजिन अरे मग भले हमारा शादी हुआ है बट वी आर स्टिल यंग एट हार्ट. बरं, आता तुम्ही 4 मूवीज एकदम झटकन ओळखलेल्या आहेत. ओके, ही मूवी माझी स्वतःची खूप पर्सनल फेवरेट आहे. फक्त एकच आहे की याच्या 2 ओळी तू गाव्या अशी माझी इच्छा आहे. हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा कर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, तेरी काय पुढे क्योंकि तुम क्योंकि तुम ही हो, क्या बात. तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. वाव, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. मला खूप आवडलं. आणि गुरु, तूही खूप सुंदर गातोस हे मला माहित नव्हतं. आणि तुमच्या इतक्या रोमॅन्टिक कपलसाठी हे तुम्ही रोमॅन्टिक गाणं आमच्यासाठी गायलं, म्हणून तुमच्यासाठी आमचं स्पेशल गिफ्ट वाउचर आम्ही तुम्हाला देत आहोत. सो तुम्हाला मिळतंय 2 nights 3 days वानोळा रिसॉर्ट मध्ये स्टेकेशन. सो मला माहिती तुम्ही खूप रोमॅन्टिक कपल आहात आणि ते रिसॉर्ट ही खूप रोमॅन्टिक आहे. आणि तिथली माणसं तर इतकी जेन्युइन आहेत, इतकी साधी आहेत. आणि तुम्हाला जे काही ते वेलकम करतील, मी हे याच्यासाठी सांगतो कारण का मी आणि माझी बायको प्रतीक्षा आम्हीही तिथे जाऊन आलो. आणि आमचा प्लॅन होता 1 दिवसाचं जायचं, पण यू वोंट बिलीव्ह आम्ही 4 दिवस राहिलो आणि तरी सुद्धा आमचं तिकडनं निघायचं मन होत नव्हतं. सो मला असं वाटतं ती फिलिंग तुम्ही जाऊन घ्यावी तिथे. सो वानोळा तुमची आतुरतेने वाट बघतोय. नक्की नक्की लवकरच जाऊ आम्ही. This was the best camper. आणि वानोळा हे आहे मानसी नाईक आणि ध्रुवेश कपूर यांचं. सो प्लीज तुम्ही विजिट करा. खरंच ती माणसं खूप चांगली आहेत. नक्की नक्की आम्ही नक्की विजिट करू लवकरात लवकर जसं आम्हाला शक्य होईल. Yes. नक्की विजिट करू. वानोळा अलिबाग. सो आपण बोलूया पुढच्या राऊंड कडे, जो आहे रॅपिड फायर. ओके. ओहो. ओके. आणि याच्यात ट्विस्ट असा आहे की तुम्हाला एकच गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकमेकांची कम्पीट करायचं. ओके. सो रॅपिड फायर. आणि ते फक्त मी एकट्याने, इकडे आपली संपूर्ण जी काही टीम आहे ते डिसाइड करणार आहे की कोण विनर आहे. ओके. लव्ह यू गाईज. येस. I just give bribes. सो पहिला प्रश्न तुला, बायको की आई? बायको. आईला वाईट वाटेल. आता इकडे बाजूला बायको. जेन्युइन आन्सर. व्हेरी गुड. गुरु की बाबा? But गुरु, but yes, एक इमोशनल टच आहे याला की I feel secure with him after my dad. So yes. ओके. नाईस आन्सर. पुढचा प्रश्न, तुला सगळ्यात जास्त आवडती गोष्ट कोणती? सगळ्यात जास्त मला आवडतो झोपायला. झोपायला. मग झोप की जिम मध्ये जाऊन वर्कआउट? मी जिमला जाईन मग त्या केस. तुझा पुढचा प्रश्न, ऍक्टिंग की सिंगिंग? Acting. नाईस. तुझा पुढचा प्रश्न, सिरियल्स की फिल्म्स? फिल्म्स. ओके. तुझा फेवरेट अटायर, ट्रेडिशनल की वेस्टर्न? Western मध्येच आहे. सेलिब्रिटी क्रश? श्रद्धा कपूर. सेलिब्रिटी क्रश. करण कुंद्रा. लास्ट प्रश्न, जर तू ऍक्टर नसता तर काय असता? डान्स. ओके. आणि तू? सिंगर. व्हेरी गुड. चलो, तुम्ही 5ही प्रश्नाचे एकदम रॅपिडली फायर, तडकता भडकता असे तुम्ही आन्सर्स दिलेले आहेत. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट माझ्यासाठी नाही, संपूर्ण टीमसाठी हे डिसाइड करणं की तुमच्यातला क्लिअर विनर कोण आहे. सो आपण एक काम करूया. नाही टाय नाही करायचा. काय कोण बरोबर ना? गुरुसाठी केवढे हात वरती दिसतात, दाखव. 1 2 3 4 5. आणि मधुरासाठी किती हात आहेत? 1 2 3. दोनच. चलो, फायनली गुरु विनर. मी पण वोट केलं नाही आज. गुरु विनर जरी झाला असला या राऊंडचा की त्याला गिफ्ट हॅम्पर, तरी हे गिफ्ट हॅम्पर तुमच्या दोघांसाठी आहे. सो मी तुमच्या दोघांसाठी स्पिरियोसा कडून हे स्पेशल गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यांनी तुमच्यासाठी ही छानशी अशी बास्केट दिली. त्यांना माहिती की आपण कलाकार आहोत आणि तू स्पेशली तू डाएट वर्कआउट वगैरे करतो, तू डाएट फूड घेऊन जातोस किंवा तूही शूटवर डाएट फूड घेऊन जाऊ शकतेस. सो त्यांनी ही ब्युटिफुल बास्केट तुमच्यासाठी दिलेली आहे. सो ही बास्केट आणि त्याच्या आत त्यांनी दिलेले आहे, आता तू वर्कआउटला वगैरे जाशील तर स्पिरियोसाची अशी छान त्यांनी मस्त आयसोलेटेड बॉटल दिलेली आहे थर्मोवाली. ओके. आणि त्याच व्यतिरिक्त मी तुला अजून याच्यातली गंमत दाखवतो, ती म्हणजे
तुला ब्लॅक कॉफी प्यायला खूप आवडते हे मला माहितीये, म्हणून स्पिरियोसा कडनं हा छानसा कॉफी मग त्यांनी दिलेला आहे. ओके, आणि याच्यात सकट जसं तुला तेव्हा आपण कुकिंग सेगमेंट मध्ये तुला मसाला खूप आवडला होता, तर त्यांनी असे छानसे मसाल्याचे पॅकेट तुम्हाला हॅम्पर म्हणून दिलेले आहेत. डिफरंट सगळे तुम्ही मसाले ट्राय करू शकता त्यांचे. ओके, आणि हे अजून पण मसाल्याचे पॅकेट्स आहेत. सो तुम्ही मस्त मस्त जेवण करा, मस्त मस्त मेजवानी करा. आपण इथे खूप मेजवानी केली, गप्पा टप्पा केल्या, तर तुम्ही तुमच्या घरी ह्या मसाल्यांनी मेजवानी करा आणि आम्हाला जेवायला आमंत्रण द्यायला विसरू नका. चला म्हणजे काय, नक्कीच कमाल कमाल. सो आजच्या एपिसोड मध्ये आपण मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर यांच्यासोबत खूप धमाल मस्ती केली, खूप गप्पा गोष्टी केल्या. एक चांगली मैत्रीण, एक चांगला मित्र आज आपल्याला इथे पाहायला मिळाला, तुम्हाला अनुभवायला मिळालं की त्यांची रिअल लाईफ स्टोरी कशी होती, त्यांनी कसा स्ट्रगल केला, त्यांचं आयुष्य कसं आहे. असेच आपले नवीन नवीन सेलिब्रिटीज आपल्या पुढच्या एपिसोड्स मध्ये तुम्हाला दिसतच राहतील. तोपर्यंत जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आणि याच्या आधीचे एपिसोड आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात आधी आमचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा गप्पा टप्पांची मेजवानी. अक्षया, गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला सगळ्यात अगोदर सांग की तुझी सुरुवात कशी झाली? सुरुवात तशी सांगायला गेलो तर मी 4 वर्षांची होते जेव्हा मी माझं पहिलं नाट्य शिबिर अटेंड केलं. डेटाबेस मधून माझा ऍड्रेस आणि शोधून त्यांच्या असिस्टंट्सना पाठवलं. नेमकं तेव्हा झालं असं होतं की आम्ही त्याच कॉलनीत वरळीत आम्ही दुसऱ्या घरी शिफ्ट झालो होतो, पण सगळे ओळखायचे असो त्यांनी आमचा पत्ता आणि सांगितला त्यांना. पण तू साधारण तेव्हा किती वर्षाची होतीस? 8 वर्षांचे होते मी तेव्हा. म्हणजे तब्बल 4 वर्षांनी तुला लक्षात ठेवून त्यांनी कॉन्टॅक्ट केला. येस, आणि मग तेव्हा मग मी माझी पहिली फिल्म. नंतर कसं व्हायचं, 3-4 महिने कंटिन्यू शूट, मग परत 2-3 महिने काहीच शूट नाही. आणि आय एम शुअर यू नो इट बेटर की डेली सोपचं काय गणित असतं की ट्रॅक असला तर असला, नाही तर काहीच नाही. बट मी बाकी पण इतर छोट्या मोठ्या गोष्टी, माझं काही ना काहीतरी ऑडिशन्स चालू असायचे. काही शॉर्ट फिल्म केली, वेब शो केला एखादा, असं